मी पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारू इच्छिते की तुम्ही गेली 24-25 वर्ष शिक्षक म्हणून काम करत आहात. या प्रवासाची सुरुवात कशी झाली? साधारणतः त्या काळात 1986ला माझं SSC पास झाले 1986ला. आणि त्यानंतर मग 1990ला साधारणतः माझं D.Ed कंप्लीट झालं. आणि D.Ed कंप्लीट झाल्यानंतर पुढं काय करायचं, शिकण्याची खूप अपेक्षा, परंतु माझ्या पतीचा त्याला पूर्ण विरोध होता की पुढं शिकायचं नाही आणि नोकरी करायची नाही. तरी पण ते तिकडे ड्युटीला गेले असताना मी काय केलं, मी इकडे बेकार भत्त्यावर तहसीलमधून ऑर्डर काढून आणली आणि माझ्याच गावात पिठी या गावामध्ये मी बेकार भत्त्यावर काम करू लागले. 300 रुपये महिन्याने. 300 रुपये महिन्याने माझी तिथं नेमणूक झाली आणि कंप्लीट 2 वर्ष मी त्या ठिकाणी पिठी या गावामध्ये बेकार भत्त्यावर सुशिक्षित बेरोजगार म्हणून काम केलं. आणि त्यावेळी मला समजलं की खरंच शिक्षकाला किती, या ग्रामीण भागामध्ये शिक्षकाला किती आदर्श मानतात. आणि ग्रामीण भागातला तो शिक्षकांचा आदर, तो सन्मान बघून मला असं वाटलं की मी या नक्कीच प्रवासाला सुरुवात करावी आणि शिक्षक होण्याचं स्वप्न मी माझ्या उरात बाळगलं. आणि तेव्हापासून ठरवलं की मी आता निवड मंडळाच्या परीक्षा देणार आणि मी CET दिल्यानंतर याच्यामध्ये पास होणार आणि मी माझं ध्येय गाठणार. आणि तिथून पुढं मग माझ्या 1995 पासून घरातल्या सगळ्यांचा विरोध असताना सुद्धा 1995 पासून 9 ऑगस्ट 1995 पासून माझ्या या शिक्षकाच्या प्रवासाला सुरुवात झाली. मी तुम्हाला दुसरा प्रश्न असा विचारू इच्छिते की पती फौजी म्हणून देश सेवा करत होते, त्या काळात घर, मुलींचं संगोपन आणि नोकरी हे सगळं कसं सांभाळलं? त्या काळामध्ये मुलींचं संगोपन आणि नोकरी खरं तर हा खडतर प्रवास आहे. आणि त्या खडतर प्रवासाला जिद्दीनं, धैर्यानं सामोरं जायचं मी असं ठरवलं होतं की मुलींचा सांभाळ करून मला नोकरी करायची आहे. आणि तेव्हा मग मला पहिली जॉईनिंग नाळवंडी या गावी भेटली. 1995 पर्यंत मला 3 अपत्ये होती, 3 मुली. आणि 3 मुलींना सांभाळून त्यांचं सगळं घरचं आवरून नाळवंडी गावामध्ये ड्युटीला जायचं. खूप खडतर, खूप खूप फजिती. आणि इथल्या लोकांना पण माहीत झालं की या मॅडमना तिन्ही पण मुलीच आहेत आणि त्या काळामध्ये वंशाला दिवा पाहिजे म्हणून मुलाचा अट्टहास, परंतु मला मुली झाल्या. आणि घरच्यांचा बघण्याचा दृष्टिकोन, गावातल्या महिलांचा दृष्टिकोन बघण्याचा, माझ्याकडं मुलींचीच आई आहे, मुलींचीच आई आहे, हिला मुलगा होणार नाही, हिला मुलगा होणार नाही. परंतु तेवढ्याच त्यांचा विरोध पत्करून तेवढ्याच ताकदीने मी उभं राहिले. आणि तिथून पुढं माझा म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे माझी फजितीचा प्रवास सुरू झाला. आणि नोकरीचा सुद्धा अभिमानास्पद असा प्रवास माझ्या तेव्हा त्या काळामध्ये सुरू झालेला. स्टॉप कर. तिसरा प्रश्न मी तुम्हाला असा विचारू इच्छिते की शिक्षक म्हणून ग्रामीण भागातील शिक्षणाबद्दल तुमचं काय मत आहे? ग्रामीण शिक्षण, आजपर्यंत मी ज्या ठिकाणी माझी नोकरी केलेली आहे ती पूर्णपणे गेली 31 वर्ष झाले मी ग्रामीण भागामध्येच सेवा करते. आणि आज जर पाहिलं तर त्या ग्रामीण भागातल्या शाळांची पटसंख्या हळूहळू कमी होत चालली. याचं कारण काय आहे की इंग्लिश मीडियमचं फॅड वाढलेलं आहे. आणि इंग्लिश मीडियमच्या शाळा असल्यामुळे सगळ्या पालकांचा ओढा कुणीकडे चाललेला आहे? शहरांकडे. त्यामुळं शाळेची पटसंख्या
ग्रामीण भागातल्या कमी होत चालली आहे. पण आजपर्यंतचा माझा विद्यार्थी ग्रामीण भागातच शिकलेला आहे. माझ्या मुली पण ग्रामीण भागातच शिकलेल्या आहेत, माझ्या गावातच शिकलेल्या आहेत. आणि ग्रामीण भागातला विद्यार्थी आज बोललो तर आपण कलेक्टर झालाय, ग्रामीण भागातला विद्यार्थी SP झालाय, सिव्हिल सर्जन झालाय, क्लास 1, क्लास 2, क्लास 3 अशा अनेक पोस्ट मिळवलेला ग्रामीण भागातला विद्यार्थीच आहे. आणि त्यांच्याशी, त्या जीवनाशी निगडीत, त्या परिसराशी जुळवून घेण्याचा अभ्यासक्रम त्यांच्या बाबतीत होता आणि आज पण तोच अभ्यासक्रम आहे. तरी पण पालकांच्या विचारांचा म्हणजे पालकांच्या अपेक्षा वाढल्या. मला काय म्हणायचंय, पालकांच्या अपेक्षा वाढल्या आणि पालकांच्या अपेक्षेपोटी ग्रामीण भागातली विद्यार्थी संख्या कमी होऊ लागलेली. आणि मला याची फार खंत वाटते की आज गरीबातला गरीब विद्यार्थी आज त्यांची मुलं कुठं शिक्षण घेतील. जर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना अभावी जर ग्रामीण भागातल्या शाळा जर बंद पडल्या तर सामान्य लोकांचं काय, असा प्रश्न मला पडतो. परंतु मी असं म्हणेन की ग्रामीण भागातला विद्यार्थी म्हणजे पूर्णपणे त्याला पूर्ण परिसराचं ज्ञान असतं आणि जिद्द, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जिद्द आणि चिकाटी एवढी त्यांच्यामध्ये असते की ते प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काहीतरी गुण घेण्यासारखे असते. ते जीवनात यशस्वी होतातच होतात. परंतु पालकांच्या दृष्टिकोनामुळं आणि शाळेतल्या ग्रामीण भागातल्या शाळांच्या भौतिक सुविधामुळं थोडंसं पटसंख्या कमी होत चालली आहे. परंतु आता गेल्या 10 वर्षापासून आता शाळांचा कायापालट होऊ लागलेला आहे. तंत्रज्ञानाचं शिक्षण मिळायला लागलेलं आहे आणि शिक्षकांचं योग्य मार्गदर्शन आणि डिग्री घेतलेले शिक्षक झेडपीच्या शाळेला आहेत. त्यामुळं शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळं, डिजिटल शिक्षणामुळं आता ग्रामीण भागातला विद्यार्थी पण आता खूप मोठ्या पदावर पोहोचू लागलेला आहे. चौथा प्रश्न मी तुम्हाला असा विचारू इच्छिते की शिक्षक म्हणून विद्यार्थ्याबरोबर काम करताना तुम्हाला कोणता अनुभव सर्वात जास्त आठवतो? शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसोबत काम करताना मला बरेचसे अनुभव शेअर करावेसे वाटतात. परंतु काही अनुभव असे आहेत की मी घडवलेले विद्यार्थी जेव्हा उच्च पदस्थ नोकरी करतात, उच्च पदावर पोहोचतात आणि माझ्या शाळेकडे, आपल्या शाळेकडे माझी विद्यार्थी जेव्हा माझी भेट घ्यायला येतात तेव्हा मला असं वाटतं, मला इतका अभिमान वाटतो की मी माझ्या हातून घडवलेला विद्यार्थी आज देश सेवा करण्यासाठी एक सैनिक बनलाय, जनतेचं रक्षण करण्यासाठी एक पोलीस बनवलाय, हजारो जीव वाचवणारा एक डॉक्टर बनवलाय आणि हजारो पिढ्या घडवणारा मी एक शिक्षक बनवलाय असं मला वाटतं. आणि त्याच वेळेस माझं अभिमानाने माझं असं हृदय भरून येतं. आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर व्यावहारिक ज्ञान सुद्धा दिलेलं आहे. समाजात कसं वावरायचं, कशी तुमची जडणघडण आयुष्याची करायची, हे सगळं पुरेपूर ज्ञान मी त्यांना असं मूल्य शिक्षणाचं ज्ञान दिलेलं आहे. त्याच्यामुळं आज माझा विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढचं पाऊल उचलतो. पाचवा प्रश्न मी तुम्हाला असा विचारू इच्छिते की तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि सर्वात आनंदाचा क्षण कोणता होता? माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण सांगायचा म्हणजे जेव्हा मी माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं, जेव्हा मला पहिली जॉईनिंग मिळाली 1995ला आणि 1995ला जॉईनिंग मिळाल्यानंतर माझ्या वडिलांचं स्वप्न साकार झालं
आणि माझ्या वडिलांना एवढा आनंद झाला आणि त्यापेक्षा जास्त आनंद मला झाला. आणि तिथून पुढं माझा तो आनंदाचा क्षण सर्वांचा विरोध असताना मी धैर्याने स्वीकारला आणि पुढं माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. माझ्या आयुष्यातला कठीण प्रसंग सांगायचा म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये खूप संकटं येत गेली आणि त्या संकटांना मी असं जिद्दीने धैर्याने तोंड देत गेले आणि संकटावर मात करून पुढं पुढं चालत राहिले. आणि आज जे मी अनुभवते त्या संकटांना सामोरं गेल्यामुळं आज माझे सुखद पावलं पुढं पुढं पडत आहेत.